देशाच्या इतिहासाचा हा दुर्दैवी दिवस आहे. पण या दुर्दैवी दिवसातसुद्धा चित्र बदलण्याच्यासाठी बदलतो त्याग करण्याची तयारी लाखोच्या लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांनी घालवली. त्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचा उल्लेख त्यांनी करावा. असा गमतीदार व्यक्ती असतो. जन्म मंगळूरचा, आली मुंबईला, घरदार काहीच नाही. कुठं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर किंवा अन्य ठिकाणी विश्रांतीच्यासाठी अंग ठेवायला स्थिती नाही. अत्यंत हलाखीच्या स्थितीत जॉर्जचा सुरुवातीचा काळ गेला. पण एक गोष्ट त्यांनी केली, कष्टकरी माणसाच्या हिताची जपणूक हे आपल्या जीवनाचं सूत जॉर्ज साहेबांनी केलं. आम्ही भेटत असू, चर्चा करत असू, मग ती गंमत वाटायची त्यांच्याशी बोलताना की कसली शैक्षणिक सांस्कृतिक पार्श्वभूमी नसताना हे व्यक्तिमत्व असं होतं की अनेक भाषांच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांची मूळ भाषा ही सर्व कोकणी, उर्दू उत्सव येत होतं, कानडी, मराठी, हिंदी, इंग्रजी. त्या कालखंडामध्ये मी दोनच राज्यकर्ते केंद्र पातळीवरचे पाहिले की जे देशातल्या अनेक भाषांच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. एक नरसिंगराव आणि दुसरं जॉर्ज फर्नांडिस. जॉर्जचं घर म्हणजे पुस्तकांचं घर होतं. कधी तुम्ही त्या ठिकाणी केलं तर दुसरं काहीही नाही. जी जागा असेल त्या ठिकाणी कुठलं तरी पुस्तक असतं. अनेक वेळा आम्ही पाहिलं जॉर्ज दिल्लीवरून निघालेचे, त्यांची नेहमी शेवटची फ्लाईट असायची आणि शेवटच्या फ्लाईटमध्ये बसल्याने केंद्रामध्ये मंत्री असताना सुद्धा विमानाची शेवटची सीट जी आहे ती जॉर्जची सीट असते. कधी क्लास 1च्या सीटवर जॉर्जला बसलेलं मी पाहिलेलं आहे. त्या शेवटच्या सीटवर बसलं आणि बरोबर कामाचे कागद किंवा कुठलं तरी पुस्तक. दिवसाचा काही मिनिटाचा कालखंडसुद्धा वाया जाऊन द्यायचा नाही हे त्यांचं सूत्र होतं. राजकीयदृष्ट्या वैचारिक स्पष्टता ही अत्यंत स्पष्ट होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण अशा थोर देशसेवकांचा विचाराचे पाईक म्हणून जॉर्जनी आपल्या आयुष्याचा कालखंड दाखवला. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर ते रणजित भानूंच्या घरी निवासस्थान करत. इथं आल्याच्या नंतर त्यांनी मुंबईतला जो कष्टकरी आहे त्याच्या हिताची जपणूक हे आपल्या जीवनाचं सूत्र ही भूमिका अखंड पाहिली. आज या ठिकाणी त्यांच्या सहकार्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला. त्या सन्मानामध्ये या सगळ्या सहकार्यांनी जॉर्जला, कामगारांना
प्रचंड साथ दिली. पण या मुंबईमध्ये इन्शुरन्स कामगार युनियन असेल, टॅक्सीवर युनियन असेल, अन्य महत्त्वाच्या संघटना असतात की ज्यांनी कष्टकरी माणसाच्या हिताची जपणूक अखंडपणाने केली. या सगळ्या संस्था उभं करण्याचं ऐतिहासिक काम कुणी केलं हा प्रश्न विचारला तर जॉर्जचं नाव पहिले येऊ शकेल, त्याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही. हे सगळं करत असताना एक प्रकारच्या विधायक कामाचा दृष्टिकोन हा त्यांनी कधी शोधला नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉम्बे लेबर कोऑपरेटिव्ह बँक. आज ही बँक उभी करण्याच्याबद्दल जॉर्ज साहेबांचे प्रयत्न हे अत्यंत मोलाचे होते. आणि ती बँक यशस्वी झाली. कामगारांच्या हिताची, त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभी राहणारी एक हक्काची संस्था झाली. आणि त्याचा लाभ या शहरातल्या आजूबाजूच्या अनेक कष्टकरी लोकांनी अनेक वर्ष घेतलं. आणि त्याचं श्रेय हे जॉर्जला दिल्याशिवाय आपल्याला देता येणार नाही. आणीबाणीचा कालखंड हा त्यांच्या जीवनाचा अत्यंत कठोर आणि कठीण कालखंड होता. भूमिगत झाली. बरोबर जाणारे या केसमध्ये ते सहभागी झाले. त्यासाठी लागणारी साधनं ही त्यांनी जमा केली. त्यांना अरेस्ट केलं गेलं आणि अतिशय यातना सहन करावी लागते अशी स्थिती त्यांची त्या काळामध्ये झालेली होती. त्यावेळेचं जे सरकार होतं त्या सरकारने त्यांची ही भूमिका यत्किंचित मानली नव्हती. आणि एवढंच नाही, पण जॉर्जसारख्या विचाराचे अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात होते. त्या सगळ्यांनी या देशाची लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड त्याग केलेला होता. आणि त्याच्यामध्ये जॉर्जचा त्याग हा आपण कधी विसरू शकत नाही. आणीबाणीचा कालखंड हा एक वेगळा कालखंड होता. मी नुकताच महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात आलेलो होतो आणि मला आठवतं की ही आणीबाणीची स्थिती, त्या संबंधीचा काँग्रेसमधला निर्णय, आम्ही सगळे काँग्रेसमध्ये आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये एक अस्वस्थ असलेला फार मोठा वर्ग होता. आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे लोक हे सहभागी झालेले होते. मला आठवतं आहे की हे इथं चित्र बदलायच्या दृष्टीनं आम्ही काही लोकांनी प्रयत्न सुरू केले. काँग्रेस पक्षामध्ये आम्ही वेगळा चौथा स्वभाव बांधला. काँग्रेस पक्षाचे 2 पक्ष झाले. एक इंदिरा काँग्रेस आणि ईश्वरराव सिंगाच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस एस. आणि त्या काँग्रेस एसमध्ये आम्ही लोक सगळे सहभागी झाले होते. इथे निवडणुका झाल्या. महाराष्ट्रामध्ये जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही. निवडणुकीमध्ये एका बाजूला जनता पक्ष, दुसऱ्या बाजूनं काँग्रेस एस, तिसऱ्या बाजूनं काँग्रेस आहे, ही स्थिती झालेली. आणि काँग्रेस आहे आणि काँग्रेस एस यांनी मिळून इथं सरकार बनवलं. मी त्या सरकारमध्ये होतो. तर आम्ही अस्वस्थ होतो. आम्हाला काँग्रेस आयच्या बरोबर जायला मानसिकता आमची तयार नव्हती. आणि म्हणून शेवटी जॉर्ज असतील, चंद्रशेखर असतील, मधु दंडोते असतील, या सगळ्यांनी आम्ही लोकांनी एकत्र बसून इथं निर्णय घेतला की महाराष्ट्राचं सरकार हे बदलायचं. आणि ते सरकारही इथं बदललं. माझ्या नेतृत्वाखालचं सरकार या ठिकाणी 1978 साली
स्थापन झालं आणि आणीबाणीचा पुरस्कार न करणार हे सरकार या महाराष्ट्रात सत्तेमध्ये आलं आणि ते सरकार स्थापलं. जॉर्ज फर्नांडिस यांचं फार मोठं योगदान होतं. ही गोष्ट मी जरूर या ठिकाणी सांगू शकतो. आज त्या कालखंडामध्ये जॉर्ज फर्नांडिस हे प्रचंड लोकप्रिय अशा प्रकारचे नेते होते, संघर्षशील नेते होते. आणि म्हणून आधीच्या मित्रांनी उल्लेख केला त्याप्रमाणे कधी संघर्ष करायचा असेल, रेल्वे बंद करायची असेल, मुंबई बंद करायची असेल तर तेवढी धमक आणि ताकद या राज्यामध्ये एकाच नेत्याच्या होती की ज्यांनी जनतेचा विश्वास संपादित केला आणि त्यांचं नाव जॉर्ज फर्नांडिस. आणि लोकांची मान्यता त्याला किती होती हे सांगायची अनेक उदाहरणं आहेत. पण मला आठवतं आहे की एक उदाहरण, नुकत्याच निवडणुका आलेल्या होत्या. मुंबई शहर एक काळ असा होता, या मुंबईचे अनुसूचित राजे एस के पाटील म्हणून ओळखले जायचे. का पाटील मुंबईमध्ये प्रचंड त्यांचं नियंत्रण होतं. काँग्रेसची संघटनात्मक शक्ती ही त्यांच्या मुठीत होती. आणि पाटील साहेब सांगतील ते मुंबईमध्ये व्हायचं, पाटील साहेब सांगतील तो माणूस निवडून यायचं, हे चित्र मुंबईमध्ये होतं. पण लोकांच्यामध्ये, कष्टकऱ्यांच्यामध्ये हे नेतृत्व मान्य नव्हतं. पण निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करणं ही अशक्य गोष्ट आहे हा जन्मार्थामध्ये समज होता. आणि त्या काळामध्ये जॉर्जने पाटील साहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. तसे गमतीचा प्रचार त्यांनी केला. मला आठवतं आहे की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लागली, यू कॅन डिफीट पाटील, तुम्ही पाटलांचा पराभव करू शकता. सामान्य माणसाचा लोकशाहीचा मूलभूत अधिकार हा जागृत करण्याचं काम जॉर्ज फर्नांडिस यांनी केलं. आणि एस के पाटील जे मुंबईचे सर्व दृष्टीनं शक्तिवान नेते होते त्यांचा पराभव या मुंबईत झाला. आणि तो जॉर्ज फर्नांडिसने त्या काळामध्ये केलेला. अशा अनेक गोष्टी या जॉर्जच्या संबंधी सांगता येतील. जॉर्ज मंत्रिमंडळात गेले. कधी काही रस्त्यावरून संघर्ष करणारा हा नेता केंद्राचा मंत्री म्हणून आणि देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आपलं प्रभुत्व, आपलं कर्तृत्व गाजवणारा नेता म्हणून जॉर्जची ओळख सर्व देशाच्या पातळीमध्ये होते. ते रेल्वे मंत्री होते, उद्योग मंत्री होते, संरक्षण मंत्री होते. मला आठवतं ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की कोकण रेल्वे. आणि कोकण रेल्वेच्यासाठी जॉर्जने एक बैठक बोलवली. मला बोलवलं, मधु दंडोत बोलवलं, वीरेंद्र पाटील म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्यांना बोलवलं, गोव्याचे मुख्यमंत्री राणे त्यांना बोलवलं आणि त्याच्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं. आणि सांगितलं काही झालं तर आपल्याला ही रेल्वे करायची. पैशाची कमतरता आहे, इतके पैसे आम्ही घालू शकत नाही. मला एक वेगळी पॉलिसी तयार करायची. रेल्वे बोर्डाच्या बाहेर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन नावाची एक नवीन संस्था ही आपण सुरू करूया. सगळ्यांनी त्याच्यात भांडवली गुंतवणूक करूया. आणि काही झालं तर आपण ते स्थापून बाजारात पैसे उभे करून ही कोकण रेल्वे आपण अस्तित्वात आली. चर्चा झाली, सगळे होय म्हणजे पैशाचा प्रश्न आला. जॉर्जने आम्हाला सांगितलं 50% रक्कम केंद्र सरकारची, बाकीचे तुम्ही राज्यांना द्या.
गोव्याने सांगितलं आम्हाला झेपणार नाही. केरळने सांगितलं आमची करायची इच्छा आहे, पण आता आमची आर्थिक स्थिती ठीक नाही आणि कुठून तरी पैसे द्या आणि नंतर आम्ही परत करू. त्यामुळे आता हा जॉर्जचा दृष्टिकोन कुठेच येईल का नाही याची शंका होती. जॉर्जने मला बाजूला घेतलं आणि मला सांगितलं की सगळं काही करून हे आपल्याला करायचं. ही 2 छोटी राज्य आहेत, ते आत्ता गुंतवणूक करू शकत नाहीत. आता त्यांच्या वतीनं महाराष्ट्राने गुंतवणूक करावी आणि नंतर महाराष्ट्राचे पैसे परत करण्याचं काम कोकण रेल्वे कॉर्पोरेशन करेल आणि ती रक्कम त्या 2 राज्यांची महाराष्ट्र सरकारने भरली. बाकीचे पैसे केंद्र सरकारमधून मिळाले आणि आज ही कोकण रेल्वे अस्तित्वात आली. त्याचं श्रेय माझ्या मते जॉर्ज फर्नांडिस आणि मधु दंडोते यांना नक्की द्यावंच लागेल. आम्हा लोकांना त्याचा लाभ होता, त्यामुळे लाभधारक यांनी श्रेय घ्यायचं नसतं, पण ही संस्था उभं करणं त्यांनी खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये त्यांची भूमिका ही अत्यंत मोलाची असते आणि ती जॉर्जच्या या सगळ्या दृष्टिकोनामुळं आज होऊ शकलेली होती. मी आधी बोलून वेळ घेऊ इच्छित नाही, माझा घसाही सध्या ठीक नाही, पण मला अतिशय समाधान एका गोष्टीचं आहे की ज्या माणसाने कसलीही फारसोडी नसताना समाजासाठी आणि विशेषतः कष्टकऱ्यांच्यासाठी अखंड आपल्या जीवनाचा सर्व कधी वाया जाऊन दिला नाही, तो त्यांना अर्पित केला. आणि हे सगळं करत असताना मर्यादित समाजकारण राजकारण हे त्यांनी कधी केलं नाही. देशाचा विचार केला, देशाच्या सगळ्या भागाचा, सगळ्या विभागाचा हा विचार त्यांनी केला आणि अशा प्रकारचं एक नेतृत्व जॉर्जच्या रूपानं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आज या दिवशी आपण जॉर्जची स्वर्णजयंती करतो. तुमची माझी जबाबदारी ही आहे की त्यांनी जी देशाची अखंड सेवा केली त्याचं स्वर्ण आपण ठेवूच, पण दुसऱ्या बाजूनं या देशात मूलभूत विचार आहे, लोकशाहीची संकल्पना आहे, तिला जतन करण्याच्यासाठी पर्यंत त्याग करण्याचं सूत्र ज्याने आपल्या आयुष्यावर जीवन सांभाळलं, तो विचार आपल्याला सोडून चालणार नाही. आणीबाणी होती, इंदिरा गांधींना दोष दिला, त्यांच्याकरता हा निर्णय योग्य नव्हता, हे सगळं खरं. पण पराभव झाल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी देशाची क्षमा मागितली, ही गोष्टसुद्धा विसरता कामा नये. आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा या देशाच्या जनतेनं त्यांना संधी दिली, चित्र बदललं गेलेलं होतं. आज माझ्या मते पुन्हा एकदा सावध राहण्याचा काळ आहे. तुमच्यापैकी जे वृत्तपत्रामध्ये काम करतात त्यांना माहीत असेल, बाकीच्यांना माहीत आहे. आज वृत्तपत्र आपलं मत स्वच्छ मांडतं आहे. जे वृत्तपत्र त्यांचं मत स्वच्छ मांडत असेल आणि ते सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला फोन येतात सरकारच्या हेडक्वार्टरमधून. त्यांना सांगण्यात येतं ही बातमी पुन्हा अशी छापू नका, अशी बातमी तुम्ही छापली, असा लेख तुम्ही लिहिला, अशी सरकार विरुद्ध भूमिका तुम्ही घेतली, तुमचं तुम्ही ठरवा, आम्ही काही सांगू इच्छित नाही, पण काही झालं तर आमच्याकडे येऊ नका. एक प्रकारची धमकी आज पत्रकारांनासुद्धा दिली जाते. अघोषित अनुदानी आणि घोषित अनुदानी याच्याचा काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. आणि जॉर्ज फर्नांडिस यांचं खऱ्या अर्थानं सहन करायचं असेल तर आम्ही काय वाटेल ती किंमत देऊ, पण हा देश हा लोकशाहीमध्ये
संसदीय लोकशाहीवरील देश हा अखंड राहील त्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची तयारी आम्हा सगळ्यांची राहील. हा दृष्टिकोन घेऊन आपण पुढे राहायला पाहिजे आणि तेच करायला तुम्हा सगळ्यांची साथ मिळेल याचा मला विश्वास आहे. कपिल पाटील त्यांचे सगळे सहकारी आणि जॉर्ज साहेबांचे सगळे सहकारी या सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये एक आदर्श तर एक तत्वज्ञान सांभाळलेलं आहे. त्या सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि आज जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आपण सगळेजण एकत्र राहू. प्रसंगी त्यावेळेला रस्त्यावर सुद्धा उभे राहू आणि जॉर्जचा आदर्श याचं स्मरण ठेवू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.